So, before I even knew this word, feminism, I already knew the concept of gender equality, and I think that credit goes to my mother. I would like you to listen to this conversation I had with my mom on World Women's Day, 8th March, and tell me what you think about it. हॅलो. हा बोल. हा आई, हॅपी वुमन्स डे. हो, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुला पण. धन्यवाद धन्यवाद, खूप शुभेच्छा. हे बऱ्याच तू ते कोट्स वाचलेस का? बरेचसे ग्रुप्सवर येतात आणि काय 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 काय. तुझं काय ओपिनियन आहे? आपण कधी या गोष्टीविषयी चर्चाच नाही केली ना. तुझं माझ्या फेमिनिझम विषयीचं मत काय, जुळतं नाही जुळतं? हा, म्हणजे काय म्हणायचं तुला नक्की? हे बघ, मी ना दोन प्रकारचे फेमिनिस्ट पाहतीये. एक प्रकारचे जे आहेत की ज्यांना फेमिनिझम फॉर द सेक ऑफ फेमिनिझम करायचं आहे, की आमच्यासाठीच हे सगळं बनलेलं आहे, जग आम्हीच चालवणार आणि आम्ही सुपर वुमन पण बनणार आणि आम्ही हट्टानी भांडणार प्रत्येक गोष्टीसाठी आणि एव्हरीथिंग हॅज टू बी गिव्हन टू अस. आणि मग काही लोक असे आहेत की जे आता पुरुष सुद्धा म्हणतात की मी फेमिनिस्ट आहे, म्हणजे दे वॉन्ट टू पुट द वुमन्स नीड्स फर्स्ट अँड अंडरस्टँड देम. आणि तशा काही बायका पण आहेत, म्हणजे त्यांच्यात हट्ट नाहीये, पण त्यांना हे माहितीये की प्रायोरिटीज वेगळ्या द्यायला पाहिजेत. तुझं काय हे? मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कोणालाही कोणावरही कुरघोडी करायची नाहीये. आपल्याला इक्वालिटी हवी, आपल्याला पण समानता हवी आहे आणि ती आपल्या वागण्यातनंच आपण मिळवू शकतो. आपण वरच स्वतःला अंडर एस्टिमेट करायची गरज नाही. मी बाई आहे, माझ्याच्याने होणार नाही, असं तसं हे काही बोलायची गरज नाहीये. हे आपण योजलेलं आहे ते शांतपणे काम करत राहायचं. म्हणजे डिफरंट वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण अचिव्हमेंट करत राहायच्या, शांतपणे आपली प्रगती करायची, निरनिराळी क्षेत्र आपण एक्सप्लोअर करायची आणि पुढं सगळं ऑटोमॅटिक येत आहे. पुढं मग सगळं ऑटोमॅटिक येत आहे की तुम्हाला नक्कीच मग तुमच्या कर्तृत्वावरती तुम्हाला हे सगळं मिळायला पाहिजे, भांडून नाही. म्हणजे तुझी जी कन्सेप्ट आहे फेमिनिझमची ती अशी आहे की प्रत्येक व्यक्तीने स्वतःची ग्रोथ करायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्यांना सपोर्ट आणि हेल्प ही मिळायला हवी ग्रोथसाठी. हा, आणि मी म्हणते हेल्प पण एवढी की मिळेल ह्याच्यावर तुम्ही जाऊ नका. तुमचेच कष्ट करून तुम्हाला तुमची स्वतःची वाट बघत बसू नका. हा, म्हणजे दुसरा माझ्यासाठी काही करेल असा विचार करण्याची काही गरज नाहीये. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हीच मिळवलं पाहिजे. तुमची लढाई तुम्हालाच लढली पाहिजे. आणि एकदा तुम्ही काही हे करता आहात, काही टार्गेट अचीव्ह करतात म्हटल्यानंतर नॅचरली तुमच्याकडे बघण्याचा सगळ्यांचाच दृष्टिकोन बदलणार आहे, तुमचे स्वतःचे विचार बदलणार आहेत आणि त्याच्याबरोबर मग घरातलं सगळंच बदलून जाणार आहे. वातावरण बदलेल, समाज बदलेल आणि नॅचरली मग हे सगळं वरच्या दिशेनेच, उन्नतीच्या दिशेनेच सगळं होणार आहे. म्हणजे प्रोग्रेसच्या दिशेनेच सगळं जाणार आहे. पण म्हणजे त्याच्यासाठी काही भांडण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. हा, पण नाही मला काय वाटतं पण नाही घेतलं. हा, नाही मला असंही वाटतं की सगळ्या बायका अंडर प्रिव्हिलेज नसतात. ठीक आहे, काही बायका ह्या खरोखर त्यांना अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी खूप त्रास आणि झेलावा लागतो, खूप फाईट करावं लागतं. जे काय असेल ते त्यांना सहजासहजी बेसिक गोष्टी सुद्धा मिळतच नाहीयेत. दमण शिक्षण मिळत नाही, न धड त्यांना समान पेमेंट मिळतंय, न धड त्यांना काही म्हणजे ज्या आवश्यक आहेत त्यांना त्यांचं आयुष्य साधं सुद्धा, ग्रोथ वगैरे नंतरची गोष्ट आहे, बरोबर आहे, त्यांना हे मिळत नाही. त्यांच्यासाठी मी म्हणेन हो, फेमिनिझम हा थोडासा एक लढा असू शकतो. पण ज्यांना बऱ्यापैकी स्वतःचा मार्ग शोधण्याची क्षमता आहे, ज्यांना तेवढा सपोर्ट मिळतोय थोड्या का होईना प्रमाणात, त्यांना फाईट पेक्षा त्यांनी अचिव्हमेंट ओरिएंटेड असं तुझं म्हणणं आहे ते मला पटतं. आता कसं आहे ना, पण मी फेमिनिझम फॉलो करते किंवा आय एम अ फेमिनिस्ट हे म्हणण्याची एक फॅशन आली आहे. त्यामुळे खूप लोक अशी ती काय माहित वरवरच हे करतात. वुमन्स डे म्हणजे असं नाहीये की तुमचं जे काही पूर्वीचं आहे, पारंपरिक आहे,
ते सगळं काय म्हणायचं त्याला विरोध करायचा असं काही नाही आहे. म्हणजे तुमची संस्कृती तुम्ही जपणं म्हणजे हा, तुमची फेमिनिझम नाही संस्कृती असं नाही जपून होत. पण हा हा, तुमची त्यात संस्कृती मॉडिफिकेशन्स जपून करायला काय हरकत आहे ना. बरोबर आहे. संस्कृती जपून सुद्धा तुम्ही स्वतःची उन्नती करूच शकता ना सर्व दृष्टीने, सर्व क्षेत्रांमध्ये. तुम्हाला आजकालच्या जगामध्ये तू म्हणते तसं काही जण आहेत अंडर प्रिव्हिलेज, पण बाकीच्या सगळ्यांनाही जनरली म्हणजे ऍटलिस्ट 60% तरी त्यांना जे हवं आहे ते नक्कीच करण्याची मुभा असते. हम्म. किंवा त्यांनी काही थोडाफार त्या दृष्टीने लढा केला, दिला किंवा काही म्हणजे आवाज उठवला तर ते समजण्याची माणसं त्यांच्या आजूबाजूला असतात की ज्याला त्यांना फारसा विरोध होणार नाही आणि प्रतिसाद मिळेल कुठल्या हा, कुठल्या हा. तरी पद्धतीने. म्हणजे टोकाचा विरोध तरी होणार नाही त्यांना. तर मग तुम्ही भांडताय कशासाठी? तुम्ही आपला तुम्हाला जे आपला फोकस कशावरती याच्यावरती अनेक गोष्टी आहेत. अच्छा मला सांग, आपला बाबा आहे का जो फेमिनिस्ट? मॉडर्न अर्थाने नॉट ट्रेडिशनल अर्थाने. तसं नक्कीच म्हणजे तो असं काही आता तू स्त्री आहे म्हणून तू हे नाही केलं पाहिजे ते नाही असल्या भाषा कधी करत नाही तो. आणि सपोर्ट करतो प्रत्येक काही गोष्टी. करत असेल तरी काही करायचं म्हटलं तरी त्याचा विरोध असा नसतो. नाही तो बऱ्यापैकी बॅलन्स्ड आहे. म्हणजे केवळ विरोधाला विरोध वगैरे हे प्रकार आपल्याकडे नाही आहे. आणि ते कोणाच्याच बाजूने नसावं, ना स्त्रीच्या बाजूने ना पुरुषाच्या बाजूने. केवळ विरोधासाठी विरोध केला की मग तुमची ती भांडणं आणि हे सुरू होतात, तुतुनविण सुरू होतं की ज्याच्यामधनं काहीच साध्य होत नाही. त्याच्यापेक्षा आपलं म्हणणं पटवून आपल्या वागण्यात तर पटवून द्या, समजून पटवून सांगून पटवून द्या. आणि जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही नक्की करा, तुम्हाला कोणी नाही म्हणत नाहीये. वो भी है. गुड. बरं आहे. हे तुला हरकत नसेल तर कॉन्व्हर्सेशन मी सोशल मीडियावरती यूज करू का? हा ठीक आहे ना. ठीक आहे. ठीक आहे. ओके. येस मॅम. चलो बाय देन. येस बाय. बाय.